आणि प्रचंड असे समोर शिवभक्त माझ्या बसलेले आहेत. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते नाहो, प्राणी जात असं म्हणत सकळ विश्वाला कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. धन्य माझी भक्ती, धन्य माझा भाव, हृदयी पंढरीनाथ राहत असे असं म्हणत 12व्या शतकात स्वसामर्थ्याचं महत्व सांगणारे संत नामदेव महाराज. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, असं म्हणत छत्रपती शब्दाला जन्माला घालणार आणि छत्रपती शब्दाचा गौरव करणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या मातेनं दोन दोन छत्रपती घडवले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, ज्या विद्यानं या महाराष्ट्राच्या मराठमोळी मातीमध्ये स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडली, ते शहाजीराजे भोसले. ज्या राजानं रयतेकडून रयतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही, तर या जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजानं आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाट्याला सुद्धा जात नाही, पण जर आमच्या वाट्याला कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. बुरा जो देखन भाई चला, बुरा न मिलिया कोई, फिर जो दिल खोज अपना, मुझसे बुरा न कोई, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. माणसं शाळेत गेली नाही, दळभद्री राहिली तर जीवनाचं किती वाटोळ होतं, असं म्हणत शिक्षणाचं महत्व सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं. असं म्हणत शिवचरित्राचा गौरव करून घटना लिहिणारे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर रशियापर्यंत नेऊन पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, महामाता रमाबाई आंबेडकर, यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना, महामातांना आणि क्रांतिकारकांना वंदन करून तुम्हा सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो. आज आपल्या नानखेडा या नगरीमध्ये आयोजित शिवजयंती महोत्सव एवढ्या जोरदार आणि उत्साहात आपण साजरे करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी मी आलो ते आमचे सहकारी मित्र योगेश दादा भराट व या ठिकाणी उपस्थित असलेले तमाम गावकरी मंडळी, गावचे सरपंच असतील, बाळूभाऊ असतील, सगळ्यांचे या ठिकाणी माझ्याकडून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमचं करतो. मला सुरुवातीलाच कार्यक्रमाचा एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो की नेमकी शिवजयंती आपण साजरी केली, परंतु शिवजयंती नेमकी का साजरी करायची. आता तुम्हाला बी माहित आहे, मी परभणीला राहतो. आता मी सुद्धा एका कॉलेजचा विद्यार्थी आहे. मग सकाळी कॉलेजला जाण्यासाठी 6ला उठायचो, घराच्या बाहेर यायचो ब्रश करत करत. पण माझ्या घराच्या समोर 2 शेजारी राहतात आणि दोघांकडे मी स्वतःची ॲटलॅस सायकल आहे. आता दररोज सकाळी मी 6ला उठायचो, घराच्या बाहेर यायचो, कॉलेजला जाण्यासाठी निघायचो. दररोज मी घराच्या समोर बघायचो, ते दोन्ही शेजारी घराच्या बाहेर यायचे आणि आपल्या आपल्या सायकलमध्ये हवा भरायचे. मग आता 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 15 दिवस उलटून गेले आणि 15 दिवस बघत राहिलो. दररोज ते शेजारी घराच्या बाहेर येतात आणि आपल्या आपल्या सायकलमध्ये हवा भरतात. आता मला एक प्रश्न निर्माण झाला, कदाचित ज्यांच्या सायकलचं टायर खराब झाले असेल, ट्यूब खराब झाला असेल, तर कदाचित त्यांनी बदलून घ्यायचं. म्हणजे दररोज घराच्या बाहेर येतात, आपल्या सायकलमध्ये हवा भरतात. नेमकं असं का करत असतील मला वाटत होतं. आणि असंच एका दिवशी व्याख्यानासाठी मला बुलढाण्याला जायचं होतं आणि म्हणून मी सकाळी 4 वाजता उठलो, घराच्या बाहेर आलो, समोर बघितलं जे 2 शेजारी राहत होते त्याच्यातील उजव्या बाजूचा राहणारा शेजारी घराच्या बाहेर आला. पहिले आपल्या सायकल मधली हवा सोडली आणि नंतर शेजाराच्या सायकल मधली हवा सोडली. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मागच्या 15 दिवसापासून जे महाभारत रामायण चालू आहे, म्हणजे घराच्या बाहेर यायचं, पहिले आपल्या सायकल मधली हवा सोडायची आणि नंतर शेजाराच्या सायकल मधली हवा सोडायची. या प्रसंगाच्या माध्यमातून एवढंच मला सांगावंसं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एकमेकाची हवा सोडणं चालू असताना
जातीवाद करणं चालू असताना गावामध्ये एखादा माणूस शिवजयंती साजरी करण्यासाठी समोर येतो तर दुसरा त्याला नाव मोठं ठेवतो, त्याचे पाय खाली ओढायला लागतो. अशी परिस्थिती चालू असताना देखील तुमच्या नांदखेडा सारख्या गावामध्ये एवढी भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी केली ना, त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करावा लागणार आहे. का करायची शिवजयंती साजरी? काय वाटलं असेल बाळूभाऊला, सरपंचांना? कशामुळे शिवजयंती साजरी करायची? कित्येक गावामध्ये शिवजयंती साजरी करतात, डीजे लावतात, नाचतात, दारू पितात आणि साजरी करतात. परंतु तुमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गावातील नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलाय. का गरज पडावी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करायची? आताच परभणीवरून येत असताना पोरं रॅल्या सुरू होत्या, गाडीला झेंडे लावले, पण त्याच्यामधलं एक दोन जणांच्या डोळ्याकडे बघितलं, डुलत डुलत गाडी चालवत होते. म्हणजे माझ्या लक्षात आलं, डुलत डुलत चालायला म्हणजे एक तर 60 आणि दुसरी 90. ज्या महाराजांचे 396वी जयंती आज आपण साजरी करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की आजही जय कधी आपल्या मुखातून बाहेर पडता आपल्याला कळत नाही. आणि अशी परिस्थिती असताना जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण दारू पिऊन जर रॅल्या काढत असतील, दारू पिऊन नाचत असतील, तर नेमकं आपण कोणत्या मार्गावर चाललो आहोत याचा देखील विचार आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याच महिन्यामध्ये आपल्या देशातील तरुणांचा एक सप्ताह चालू होता. कुठला सप्ताह? जसा आपल्या गावामध्ये मारुतीचा सप्ताह बसत असेल तसा सप्ताह नव्हे, दुसरा सप्ताह. कोणता सप्ताह? कोणता? व्हॅलेंटाईन्स वीक. चॉकलेट डे, पर्पज डे, टेडी डे, व्हॅलेंटाईन डे यासारखे दिवस साजरे करण्यामध्ये आपल्या देशातील तरुण मंडळी बिजी होती. मला असं म्हणायचं नाही की दिवस साजरे करू नका, पण कसे करावे हे मात्र सांगणं मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं. ज्या आईनं 9 महिने तुम्हाला पोटामध्ये लहानाचं मोठं केलं, वाढवलं, फुलासारखं सांभाळलं, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईच्या जवळ एक दिवस जा, आईला गुलाबाचा फूल द्या आणि आईला त्या ठिकाणी गुलाबाचा फूल देऊन एक मिठी मारा. त्या दिवशी तुमचा तो प्रपोज डे, रोज डे साजरा होईल. ज्या वडिलांनी एखादं खेळणं मागण्याच्या पहिल्या हातामध्ये खेळणं दिलं, ज्या वडिलांनी चॉकलेट मागण्याच्या पहिल्या हातामध्ये चॉकलेट आणून दिली, ज्या वडिलांनी शिक्षणाचं एखादं साहित्य मागण्याच्या पहिले तुमच्या हातामध्ये वही पेन आणून दिली, बॅग दप्तर आणून दिलं, एक वेळेस त्या वडिलांच्या जवळ जा, चॉकलेटचा एक छोटासा तुकडा तोडा आणि त्या वडिलांच्या मुखामध्ये घाला. त्या दिवशी तुमचा तो चॉकलेट डे साजरा होईल. राहिला प्रॉमिस डे. जर प्रॉमिस डे साजरा करायचंय ना, तर प्रॉमिस डे कसा साजरा करायचा? आई वडील घरामध्ये बसलेले असताना पोरांनी आई वडिलांच्या समोर जाऊन बसायचं. आईला म्हणायचं आई, बाबाला म्हणायचं बाबा, मी माझ्या आयुष्यामध्ये असं कधीच वागणार नाही की या गावाच्या रस्त्यामधून तुम्हाला जात असताना खाली मान करून कधी जावं लागेल. असं ज्या वेळेला तुम्ही आई वडिलांना वचन द्याल ना, त्या दिवशी तुमचा तो प्रॉमिस डे आणि व्हॅलेंटाईन डे साजरा होईल. जर दिवस साजरी करायची तर अशी करा. काय 1-2 महिन्याचं प्रेम करता कुणावर तरी, 25-30 वर्षाचं प्रेम आई वडिलांचं विसरून जाता आणि म्हणता तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्या आई वडिलांचं कधीतरी आपण ध्यान स्मरण करणं गरजेचं आहे. कुठंतरी आज आपली तरुण पिढी अशा चुकीच्या मार्गावर जाते ना, म्हणून वाटतं शिवजयंतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आज आपल्या महाराष्ट्राला आहे. काही दिवसापूर्वी तो सैयारा नावाचा चित्रपट आला सर. टॉकीज मध्ये जाऊन तरुण सगळे रडायला लागले, ढसाढसा रडत होते. सोशल मीडियावर प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत होते. सगळे जण ढसाढसा रडून व्हिडिओ टाकत होते. काय ते त्या ऋषी कपूरचं त्यांना प्रेम आवडलं, पण आई वडिलांनी केलेलं प्रेम कधी त्यांना आवडलं नाही. गेल्या कित्येक वर्षापासून शेतामध्ये राबणारी ती आई आणि शेतामध्ये राबणारा तो बाप आपल्याला समजला नाही, पण एखादा काल्पनिक चित्रपट येतो आणि त्याच्यामधली प्रेम कहाणी आपल्याला आठवते. पण आपल्या आई वडिलांनी आपल्यावर लहानपणापासून प्रेम केले ना, ते प्रेम आपल्याला आठवत नसेल तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय का, हा विचार आज आपल्याला त्या निमित्तानं करावा लागणार आहे. आता सध्या वर्ल्ड कप चालू आहे. वर्ल्ड कप मध्ये एखादा जर आवडता क्रिकेटर 0 वर आउट झाला तर त्याचा आज आपले पोरं स्टोरी ठेवतात, स्टेटस ठेवतात आणि कधी कधी जेवण करत नाहीत, नाराज होतात. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं का तर आमचा आवडता खेळाडू कुठेतरी आउट झाला आणि त्यानं रन चांगले केले नाही म्हणून ते लढायला लागतात पोरं. पण मागच्या कित्येक वर्षापासून शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत बैलांचा मागे कित्येक रन शेतकरी बापाने काढले असतील आणि शेतामध्ये खुरपण करत असताना आपल्या शेतकरी आईनं
किती तिथं चक्रा मारल्या असतील, त्यांचे ते रन, त्यांचे ते शतक आज आपल्याला दिसले नाही. परंतु क्रिकेट मधला एखादा खेळाडू 0 रनावर आउट झाला ना, तर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील. तर त्या आई वडिलांना खरं तर काय करणं, विचार त्या आई वडिलांचा करणं गरजेचं आहे. आज 350 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या उत्साहात आपण साजरी करतो. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर किल्ल्यावर झाला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज लहानाचं मोठं शिवनेरी किल्ल्यावर होऊ लागले. 1 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले, 3 वर्षाचे झाले, 4 वर्षाचे झाले, 5 वर्षाचे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज मोठं झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज 5-6 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये घेऊन येतात. पुण्यामध्ये घेऊन आल्याच्या नंतर काय पुण्याची परिस्थिती होती, सगळं भकास कंगाल झालेलं, उद्ध्वस्त झालेलं पुणे. आणि अशा पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज पालखीच्या खाली उतरतात आणि मासाहेब जिजाऊंकडे बघून म्हणतात की मासाहेब हे पुणे. जिजाऊ म्हणतात हो रे बाळा हेच पुणे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागतात मासाहेब तुम्ही तर म्हणला होता पुणे खूप चांगलं आहे, अहो आपल्याशिवाय या पुण्यामध्ये दुसरं काही दिसत नाही, तुम्ही कुठल्या पुण्यामध्ये घेऊन आलाय. तेव्हा मासाहेब जिजाऊ म्हणतात बाळराजा परकीय पराक्रम जे शत्रू आहेत ना त्यांनी आपल्या पुण्याला उद्ध्वस्त करून टाकले, पण या पुण्यामध्ये आपल्याला राहायचंय आणि आपली दऱ्याखोऱ्यामध्ये गेलेली जनता रयत त्याला आपल्याला पुन्हा पुण्यामध्ये उभं करायचंय, पुण्यामध्ये त्यांना बोलवायचंय. छत्रपती शिवाजी महाराज आजूबाजूला बघतात, कुठलंच घर दिसत नाही, कुठलाच वाडा दिसत नाही. मासाहेबांना विचारतात मासाहेब तुम्ही म्हणला पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये राहिलो, पण पुण्यामध्ये नेमकं आपण कुठं राहायचं, काय करायचं, इथं तर कुठलाच वाडा दिसत नाही. त्यावेळेला मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात बाळराज आपण आयत्या वाड्यामध्ये येऊन राहण्यासाठी नाही तर वाडे उभे करून राहण्यासाठी आपण या पुण्यामध्ये आलोय. आता छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मासाहेब जिजाऊंनी वाडे बांधायला सुरुवात केली. श्री गणेशाच्या मंदिराच्या बाजूला वाडे बांधण्यासाठी सुरुवात केली. एका दिवशी मासाहेब पुण्यामधून फिरत असताना बाळ शिवबाराजे त्यांच्या सोबत होते आणि बाळ शिवबाराजे सोबत असताना समोर बघितलं असंच पटांगण होतं आणि त्या पटांगणामध्ये रिंगण घालून मधात एक नारळ एका पोरानं छोट्याशा ठेवलं होतं आणि दानपंट्यानं ते नारळ दुरून अचूक त्याचा निशाणा घेताना मासाहेब जिजाऊंनी बघितलं. छोटस पोरग आहे, एवढ्या दूर नारळ ठेवलंय, त्याला गोल रिंगण घातलंय आणि एवढ्या दुरून त्या दानपट्ट्यानं अचूक त्याचा निशाणा कसं घेत असेल, काय टॅलेंट आहे, काय हुशार आहे, काय पराक्रमी आहे, असं म्हणत मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या छोट्याशा लेकराच्या जवळ गेले आणि त्या लेकराला म्हणू लागले का रे बाळा तुझं नाव काय. ते लेकरू म्हणते माझं नाव जीवा. जीवा मासाहेब. त्यावेळेला मासाहेब जिजाऊ म्हणतात काय रे जीवा येतो का स्वराज्यामध्ये, स्वराज्यामध्ये तुला आणखीन चांगली आम्ही शिकवण देतील, चांगल्या पद्धतीने तुला आणखीन तलवारबाजी घोडेस्वारी शिकवतील, जीवा येतो का स्वराज्यामध्ये. त्यावेळेला जीवा म्हणतो मासाहेब मी स्वराज्यामध्ये येईल बघा, पण मला दानपट्ट्या चालवण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही, मग तुम्हीच मासाहेब सांगा मासाहेब की मी यावं की नाही. त्यावेळेला मासाहेब त्या जीवा महालेला म्हणतात अरे जीवा माणसाला थोडंच यावं पण असं यावं की जगाच्या पाठीवर त्याला तोड नसावं. त्यावेळेला ते जीवा महाले स्वराज्यामध्ये आले आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर स्वतःचा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवणारे ते जीवा महाले लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आले होते. आता पुण्यामध्ये मासाबाल्या दऱ्याखोऱ्यामध्ये गेलेल्या लोकांना मासा पुण्यामध्ये बोलू लागल्या, तुमच्या आमच्या सारखे शेतकरी गावामध्ये होते, शेतकऱ्यांना बोलवलं या आम्ही पुण्यामध्ये आलोय, आम्ही इथं राहतोय म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये येऊन राहायला पाहिजे. शेतकरी यायला लागले, मासाहेब जिजाऊंच्या लाल महालाच्या समोर येऊन उभं टाकायचे आणि मासाहेब जिजाऊंना म्हणायचे मासाहेब आम्ही पुण्यामध्ये आलो, तुम्ही म्हणले आम्ही इथं राहायला लागलो मासाहेब, पण इथं राहून पण पोटासाठी खावं काय, करावं काय, काही कामच हाताला नाही, नेमकं करावं काय मासाहेब. त्यावेळेला मासाहेबांनी काय केलं, शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, ज्याला जमीन नाही त्याला जमीन करण्यासाठी दिली, ज्याला धान्य नाही त्याला धान्य दिलं आणि लोकांच्या मासाहेबांनी दिलेल्या जमिनीवर सोनं पिकवायला लागले, धान्य पेरायला लागले. ते पीक मोठं व्हायचं, पण मोठं पीक झाल्याच्या नंतर रानडुकर त्याच्यामध्ये यायचे आणि सगळा सत्यानाश करून टाकायचे. म्हणजे घास तोंडाला घेण्याची वेळ आली की सगळ्या पिकाचा समशान ते काय करून टाकत होते, रानडुकर करून टाकत होते. एका दिवशी असाच म्हातारा शेतकरी लाल महालाच्या समोर आला आणि मासाहेब जिजाऊंना आवाज देत होता. मासाहेब जिजाऊ घराच्या बाहेर आल्या, लाल महालाच्या बाहेर आल्या आणि त्या शेतकऱ्याच्या समोर जाऊन उभे टाकल्या. ते शेतकरी मासाहेब जिजाऊंना म्हणू लागला मासाहेब मासाहेब तुम्ही आम्हाला जमिनी दिल्या, तुम्ही आम्हाला धान्य दिलं, मासाहेब आम्ही शेतामध्ये जातोय पेरतोय,
पण ते जसं घास खायला येते ना मासाब, त्यावेळेला रानडुकरं येतात आणि सगळा सत्यानाश करून टाकतात. मासाब नेमकं काय करावं मासाब, आम्हाला काहीच कळेना. असं म्हणत मासाहेबांच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे, याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या शेतकऱ्याला धीर दिला आणि घरी पाठवून दिलं आणि सांगितलं येणाऱ्या 10 दिवसामध्ये रानडुकरांची तुमची समस्या नक्की आम्ही दूर करू. काय केलं मासाहेबांनी? एक दवंडी देणारा प्रत्येक गावामध्ये पाठवला. प्रत्येक गावामध्ये यायचा, दवंडी द्यायचा, ऐका हो ऐका, जो कोणी रानडुकराची शिकार करेल आणि लाल महालासमोर घेऊन येईल त्याला प्रत्येक रानडुकराच्या मागं एक सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. आता गावातली तरुण पिढी सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल म्हणल्या ना, शिकार करायला लागली, रानामध्ये जायला लागली, रानडुकरं आणायला लागली. आणि असंच एका गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये दवंडी देणारा दवंडी गेला आणि एका छोट्याशा लेकराने ऐकले की मासाहेबांनी एक दवंडी पाठवली की जो कोणी रानडुकराची शिकार करेल त्याला सोन्याचं एक कडं बक्षीस दिलं जाईल. ते छोटस असं चिमुकलं पोरग आपल्या मोठ्या भावाला म्हणते, अरे दादा, दवंडी ऐकली का तू? मासाहेबांनी दवंडी पाठवली की एखाद्या रानडुकराची जर आपण शिकार केली आणि त्याला लाल महालावर जर घेऊन गेलो ना दादा, तर आपल्याला मासाहेब काय करतील, एक सोन्याचं कडं बक्षीस देतील. अरे मोठा भाऊ म्हणते, काय येडा झाला का? दररोज खायचं प्यायचं खेळायचं आणि या वयामध्ये कशाला तुला रानडुकराची शिकार करायची? कशाला हवंय सोन्याचं कडं? मायबाप खायला देत नाहीत का? त्यावेळेला ते छोटस चिमुकलं पोरग आपल्या मोठ्या भावाला म्हणते, अरे दादा, सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही रे, आपण लाल महालावर गेल्यानं मासाहेब जिजाऊ आपल्याला भेटतील की? बालशिवबा राजांशी भेटता येईल की? त्यांना बघता येईल की रे दादा? चल ना, जाऊया शेतामध्ये आणि रानडुकराची शिकार करूयात आणि लाल महालाच्या समोर जाऊया. दादा चल ना. दादा कसा बसा तयार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही भावंड डबा घेतला जेवणाचा. शेतामध्ये दिवसभर फिरत होते, दिवसभर येण्यासारखं रानडुकर शोधत होते. रात्रीच्या वेळेला 7-8 वाजता एक रानडुकर सापडलं. त्या रानडुकराची शिकार केली, रानडुकर घातलं, आपल्या खांद्यावर ठेवलं आणि रानडुकर घेऊन लाल महालामध्ये रात्रीच्या 10 वाजता आले. आणि लाल महालावरचा पहारेकरी बाहेर बघतोय, 2 चिमुकले लेकरं या टाइमला कशाला आले असतील या ठिकाणी. त्या ठिकाणी तो पहारेदार गेला आणि म्हणाला, अरे रात्रीचे 10 वाजले आणि या वेळेला तुम्ही इथं कशासाठी आलाय? त्यावेळेला म्हणतो, मासाहेबांनी दवंडी दिली होती की जो कोणी रानडुकराची शिकार करेल त्याला सोन्याचं एक कडं बक्षीस दिलं जाईल आणि आम्ही त्यासाठी रानडुकर घेऊन आलोय बघा. ते पहारेदार म्हणतो, अरे वेडे झाले का? रात्रीचे 10-11 वाजले, मासाहेब आता झोपले असतील. उद्या या सकाळी त्यावेळेला मासाहेब जिजाऊ तुम्हाला भेटायला तयार होतील. पण ते दोन्ही भाऊ ऐकायला तयारच नाही. त्या ठिकाणी गर्दा करत होते, गोंधळ करत होते. मासाहेब जिजाऊंच्या कानावर गेले की कोणीतरी 2 चिमुकले बाहेर आले आणि तो गर्दा करतायत आणि तुम्हाला भेटायचं म्हणतायत. मासाहेब जिजाऊ गडाच्या बाहेर आल्या, लाल महालाच्या बाहेर आल्या आणि त्यांच्या समोर जाऊन म्हणाल्या, का रे कोण तुम्ही आणि एवढ्या रात्री कशासाठी इथं आलात? तेव्हा ते छोटस चिमुकलं पोरग म्हणते, मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती ना की जो कोणी रानडुकराची शिकार करेल लाल महालासमोर घेऊन येईल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. मासाहेब हे बघा, आम्ही एक रानडुकर मारले, आम्ही शेपूट आणि पायच तोडून आणणार होतो, पण पुन्हा आम्हाला वाटलं की तुम्हाला विश्वास बसायचा नाही म्हणून अख्खच्या अख्खं रानडुकर खांद्यावर टाकून या ठिकाणी घेऊन आलोय. मासाहेब सोन्याचं कडं भेटेल का? त्यावेळेला मासाहेब जिजाऊ त्या छोट्याशा चिमुकल्याकडे बघून म्हणतात, अरे तू जर सकाळी आला असता तर तुला सोन्याचं कडं बक्षीस दिलं नसतं होय? एवढ्या रात्री 10-11 वाजता यायची काय गरज होती? त्यावेळेला छोटस ते चिमुकलं रडत रडत म्हणतंय की मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब मला वाटत होतं कधी मी लाल महालाच्या समोर येतो मासाहेब, कधी तुम्हाला भेटतो, कधी तुमची कौतुकाची थाप माझ्या पाठीशी पडती मासाहेब. फक्त एवढ्यासाठी आलोय मासाहेब, सोन्याचं कडं मिळावं म्हणून, यासाठी नाही आलो मासाहेब. मासाहेबांना मोठं नवल वाटलं. अरे छोटूसा चिमुकलं पोरग, काय विचार आहे त्याचे? कौतुकाची थाप पाठीवर घेण्यासाठी आलो म्हणताय? अरे विचार आहेत मोठे आहेत, स्वराज्यामध्ये याला घेतलं पाहिजे. मासाहेब म्हणतात, नाव काय रे तुझं? तो छोटस चिमुकलं म्हणते, मासाहेब माझं नाव तानाजी आणि हा माझा मोठा भाऊ सूर्याजी. मासाहेब म्हणतात, काय रे तानाजी, येतो का स्वराज्यामध्ये? तानाजी म्हणतो, मासाहेब येतो की, पण नेमकं काय करावं लागेल? मासाहेब म्हणतात, काही नाही बाळा, स्वराज्यामध्ये यायचं, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी जर आडवं आलं तर त्याला तुडवायचं. येतो ना मासाहेब. तो तानाजी स्वराज्यामध्ये आला, लहानाचा मोठा झाला. आपल्याला माहित आहे गडाला पण सिंह गेला. स्वतःच्या रायबाचं लग्न बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तानाजी मालुसरे गेला कोंढाणा मिळवण्यासाठी. स्वतःचा एक हात तुटला तरी रडत राहिला, लढत राहिला आणि शेवटी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन गेला तो तानाजी मालुसरे. काय दिलं होतं मासाहेबांनी? सांगितलं होतं का म्हणला होता तू यावेळेस कोंढाणा घेण्यासाठी जा, पुढच्या वेळेस बघूया तू जिल्हा परिषदचं तिकीट भेटेल का तुला? म्हणल्या होत्या? काही दिलं होतं? पण हे विचार रोवण्याचं
त्या मातीमध्ये रुजवण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी लहान लेकरांपासून केलं. तो तानाजी स्वराज्यामध्ये आला आणि प्राणाचं बलिदान देऊन गेला. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बिघडलेली आज आपण बघतो, पण अशी परिस्थिती बिघडत असताना सुद्धा आज आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. मुलांना जर चांगले संस्कार दिले तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज घडतील. म्हणजे मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम या ठिकाणी आई वडिलांनी करणं गरजेचं आहे. लहानपणापासून छत्रपती शिवरायांनी देखील संभाजी महाराजांना संस्कार दिले. ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंगासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा तह झाला आणि मिर्झा राजे जयसिंगांनी सांगितलं की तुम्हाला 23 किल्ल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना ओलीस म्हणून औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाठवावं लागेल. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या छोट्याशा छत्रपती शंभू राजाजवळ जातात. छत्रपती संभाजी महाराज फक्त 8 वर्षाचे असताना त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, बाळराज, त्या मिर्झा राजाने तहामध्ये एक आट टाकली की तुम्हाला ओलीस म्हणून औरंगजेबाच्या दरबारामध्ये जावं लागेल. त्यावेळेला 8 वर्षाचे ते छोटेसे संभाजी महाराज उठतात आणि म्हणतात, आबासाहेब, आम्ही या स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्हाला जाऊ द्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये. 8 वर्षाचं पोरग औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाण्यासाठी तयार होतंय. किती वय होतं? 8 वर्ष. 8 वर्षाचे लेकरं आता आपले काय करतात? म्हणजे लहानपणापासून संस्कार देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवचरित्रामध्ये केलेलं आपल्याला दिसतंय. ज्या वेळेला 8-9 वर्षाचे छत्रपती शंभू महाराज ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर ते संभाजी महाराजांना ते औरंगजेब म्हणतो, क्यों शंभू राजे, हमारे तालीम के किसी पहलवान के साथ कुस्ती खेलोगे? त्यावेळेला ते 8-9 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अरे तुझ्या तालिमेमध्ये असा कुठला पैलवानच नाही की या शंभू राजाला तोड देऊ शकेल. कितवं वय? 8 वर्ष. 8 वर्षामध्ये धैर्य, शौर्य आणि पराक्रम रुजवलेला होता त्या छत्रपती शंभू महाराजांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पुण्यावरून बंगळूरला गेले होते, त्यावेळेला परत येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी राजमुद्रा बनवून दिली. काय होती राजमुद्रा? प्रतिपचंद्र लेखे व प्रदिष्ण विश्ववंदिता शहा सुर शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजे सांगतात, तुला राज्य निर्माण करायचंय, असं राज्य निर्माण करायचंय ते राज्य एक दिवस विश्वाला वंदनीय राहील. 12 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांना शाहू महाराजांनी सांगितले, शहाजी महाराजांनी सांगितले की बाळा, तुला स्वराज्य निर्माण करायचंय. लहानपणापासून ते संस्कार द्यावे लागतील ना. आज आपल्या पोरांनी ती राजमुद्रा गाडीवर काढली, अंगठ्या करून घातल्या, गळ्यामध्ये घातल्या, परंतु ती राजमुद्रा डोक्यामध्ये घ्यायचं कुठेतरी आज आपण विसरून गेलो ना. ती राजमुद्रा आज आपल्याला पुन्हा एकदा समजून घेणं गरजेचं आहे. आज आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी आपल्याला खरंच काहीतरी करता येईल का? त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतील का? हा विचार आज आपल्याला या शिवजयंतीच्या निमित्तानं करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं. आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आणखीन एक मला प्रसंग सांगावासा वाटतो की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज 9 वर्षाचे होते आणि 9 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असताना लाल महालाच्या समोर घोडेस्वारी तलवारबाजी करत होते आणि एका दिवशी घोडेस्वारी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज घोड्याहून खाली पडतात. घोड्याहून खाली पडल्याच्या नंतर त्यांच्या गुडघ्याला लागतं, गुडघ्यातून रक्त निघायला लागतं. मासाहेब जिजाऊ लाल महालाच्या दरबारामधून बघायला लागतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुडघ्याला लागले. आता 9-10 वर्षाचं लेकरू कुठल्या आईला वाटत नाही की डोळ्याच्या समोर लेकरू खाली पडलेलं असावं आणि आईने त्याच्यापाशी धावून जाऊ नये, त्याला उठवावं, असं कुठल्या आईला वाटतं का? प्रत्येक आई त्याच्या जवळ जाईल, लेकराला उठवेल, पण मासाहेब जिजाऊंनी त्यावेळेला असं केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज दूरवर पडलेले दिसत होते, परंतु मासाहेब जिजाऊंनी बघितलं आणि तसेच लाल महालामध्ये जाऊन बसल्या. ते 8-9 वर्षाचे शिवराय ज्यांच्या गुडघ्याला लागलं होतं, रक्तभोंबाळ गुडघा झाला होता, त्रास होत होत्या, वेदना होत होत्या, ते पडलेले छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि चालत चालत लाल महालामध्ये जाऊन बसले. आता दुपारची सायंकाळ झाली, रक्त थांबलं, वेदना कमी झाल्या आणि सायंकाळच्या वेळेला मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जाऊन बसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, बाळराज जेवायला चला. आणि असं विचारल्याच्या नंतर पुन्हा म्हणतात की बाळराज, ज्या वेळेला तुम्ही दुपारी घोड्यावरून खाली पडला होता त्यावेळेला जे तुम्हाला लागलं होतं त्याच्या वेदना आता कमी झाल्या का? त्रास होतोय का? कधी विचारलं? सायंकाळी. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंना म्हणतात, मासाहेब, अहो ज्या वेळेला आम्ही दुपारी घोड्यावर खाली पडलो होतो, आम्हाला त्रास होत होत्या, वेदना होत होत्या मासाहेब, त्यावेळेला तुम्ही आमच्या जवळ आला नाहीत, आम्हाला विचारलं नाही की बाळराज तुम्हाला लागले का? आता दुपारची सायंकाळ झाली, रक्त थांबलं आणि आता तुम्ही म्हणताय
की बाळराजा तुम्हाला लागलं का? त्यावेळेला मासाहेब जिजाऊ त्या शिवरायांना उत्तर देतात की राजा, ज्या माणसाला आयुष्यामध्ये खाली पडल्याच्या नंतर उठण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज पडते ना, तो माणूस स्वतःच्या पायावर कधी उभं टाकू शकत नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंना वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. हे संस्कार, या संस्कारामुळे आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य दिसतं. ते संस्कार या मातीमध्ये पेरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी केलेलं आहे. या संस्कारामुळे हे स्वराज्य उभं टाकले आणि या संस्कारामुळे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यामध्ये या स्वराज्यासाठी जगायचं आणि स्वराज्यासाठी मरायचं ही भूमिका या मातीमध्ये मासाहेब जिजाऊंनी लहानपणापासून प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये रुजवली होती. ज्या वेळेला 1660 मध्ये पन्हाळ्याला सिद्धी जोहरने वेढा दिला होता आणि 1660 मध्ये सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता. कित्येक महिने ते वेढा चालला आणि एक दिवस आता पन्हाळा गडावरचं अन्नधान्य संपायला लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायला लागलं की आता कुठेतरी आपण पन्हाळा गडाला पडलेला हे वेढा फोडला पाहिजे आणि विशाल गडावर आज आपल्याला जाणं गरजेचं आहे. मग ठरलं विशाल गडावर तर जायचंय, पण सिद्धी जोहरनं संपूर्ण या आपल्या गडाला वेढा दिलाय. नेमका वेढा कसा फेडायचा? त्या सिद्धी जोहराच्या जवळून जायचं म्हणलं तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक कल्पना त्यावेळेला सुचली. कल्पना कशी होती माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं, अरे 6 महिन्यापूर्वी जो आपल्याला शिवाकाशीत भेटला होता, तो शिवाकाशीत हुबेहूब माझ्यासारखा दिसतो. त्याला जर माझ्यासारखं वेषांतर केलं तर माझी प्रतिमा बघितल्यासारखीच मला वाटेल. मी शिवाकाशीतला बोलिलं पाहिजे आणि ते सिद्धी जोहरच्या भेटीला पाठवलं पाहिजे. शिवाकाशीतला बोलवतात आणि तो शिवाकाशीत येतो आणि शिवाकाशीत आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभं टाकतो आणि उभं टाकल्याच्या नंतर तो शिवाकाशीत छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, शिवराजे काय काम काढलं बोला की. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे शिवा, तुला तर माहित आहे पन्हाळ्याला त्या सिद्धी जोहरनी वेढा दिलाय, हे वेढा आपल्याला आता तोडावा लागेल, त्याच्या भेटीला जातोस का? शिवाकाशीतने एका सेकंदाचा सुद्धा विलंब केला नाही आणि लगेच शिवाकाशीत म्हणायला, राजा अहो विचारतात का जातो का म्हणजे काय? तुम्ही कुणासाठी झडताय? कुणासाठी स्वराज्य उभं करताय? या रयतेसाठी, आमच्यासाठी. आणि तो शिवाकाशीत तयार झाला. महाराजांचं वेषांतर केलं आणि वेषांतर केल्याच्या नंतर तो शिवाकाशीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर येऊन उभा टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्याकडे बघतायत तर काय, अरे माझीच प्रतिमा बघितल्यासारखी वाटते. मी जसं मला आरशामध्ये बघतो तसाच हा शिवाकाशीत दिसतोय. आणि त्या शिवाकाशीतला म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज, अरे शिवा, मलाच कळेना की तू माझी प्रतिमा आहेस का मी स्वतः आहे. एवढा हुबेहूब तो शिवाकाशीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. त्या शिवाकाशीतला छत्रपती शिवाजी महाराजांनी गच्च मिठी मारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छातीमध्ये, मनामध्ये भावना दाटलेल्या होत्या, डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू होते. त्यांना वाटलं होतं की शिवाकाशीतला मी आता पाठवणार आहे, पण शिवाकाशीतला पाठवल्याच्या नंतर ते सिद्धी जोहर सारखा क्रूर सैनिक, क्रूर सरदार माझ्या शिवाला सोडणार नाही, माझ्या शिवाचा घात करेल. माहित होतं शिवाकाशीतला समोर मृत्यू होता ना, जायचंय, प्राणाचं बलिदान द्यायचंय. कोण आज म्हणेल का तुला मरण्यासाठी आम्ही समोर पाठवतोय, जा. त्यावेळेला तो शिवाकाशीत त्या सिद्धी जोहरच्या भेटीसाठी निघाला. एका पालखीमध्ये शिवाकाशीत बसले आणि सिद्धी जोहरच्या भेटीसाठी निघाले आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे हे त्यांच्या सोबत जात होते विशालगडावर जाण्यासाठी. आता शिवाकाशीत त्या वेड्यामध्ये सिद्धी जोहरच्या शामियानाच्या समोर आला आणि त्या याच्या सिद्धी जोहरच्या समोर आला आणि सिद्धी जोहरच्या समोर जाऊन उभा टाकला. आता सिद्धी जोहरला वाटलं, खूप आनंद, खूप उत्साहामध्ये तो सिद्धी जोहर होता. त्याला वाटलं साक्षात छत्रपती शिवाजी राजे माझ्या भेटीसाठी आले. म्हणजे एवढा मोठा राजा सहज माझ्या जाळ्यामध्ये अडकला असं त्याला वाटलं नव्हतं. एवढा आनंदी होता तो की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या भेटीसाठी आले. खूप आनंदी होता. पण त्याच्या पाठीमाग अफजल खानाचा दुसरा एक मुलगा उभा होता. त्याचं नाव होतं फाजल खान. आणि तो फाजल खान त्या सिद्धी जोहरला म्हणतोस की ये शिवाजी नाही हो सकता. कारण त्या फाजल खानाने अफजल खानाच्या वधाच्या वेळी पुरा याच्यावर बघितलं होतं, त्यांना प्रतापगडावर, की छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी डोळ्यासमोर बघितले होते. त्यांच्या डोळ्यामधली ती ज्वाला बघितली होती आणि त्यांना लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. सिद्धी जोहरला म्हणाला, भाईजान ये शिवा नहीं हो सकता. त्यावेळेला
अशा सिद्धी जोहरनं विचारलं, क्यू तुम शिवाजी नाही हो? तो शिवा काशीत म्हणतो, अरे मी शिवाजी आहे. उघड डोळे आणि बघ नीट, मी शिवाजी आहे. पुन्हा तो विचारतो सिद्धी जोहर, खरं सांग तू शिवाजी आहेस? म्हणतो हो मी शिवाजी आहे. एक तलवारीचा वार त्या शिवा काशीच्या छाताडावर केला जातो आणि त्यावेळेला तो शिवा काशीत म्हणतो, अरे हो मी शिवाजी महाराज नाही, मी जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असेल ना तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. त्या गोष्टीचा अभिमान आहे मला. असं म्हणत शिवा काशीदांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीदला? प्राणाचं बलिदान देऊन गेला हो. प्रत्येकाला कुटुंब होतं, प्रत्येकाला आई वडील होते, पण कुणा आपल्या आई वडिलांचा विचार केला नाही. हे स्वराज्य उभं टाकावं आणि हे स्वराज्य प्रत्येकाच्या श्वासात आणि ध्यासात त्या ठिकाणी रुजलेलं होतं. बरं, एका बाजूला शिवा काशीत गेले, प्राणाचं बलिदान दिलं. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बाजी प्रभू देशपांडे रात्रीच्या 9 वाजता त्या तिथून निघाले. पन्हाळ्यावरून विशाळगडावर जायचं होतं. घोडे न्यायचे नव्हते, पायी जायचं होतं. दगडधोंड्यांचा प्रवास होता, पाऊस चालू होतं आणि अशा वातावरणामध्ये रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत पावनखिंडीपर्यंत पोहोचले. आणि पावनखिंडीमध्ये पोहोचल्याच्या नंतर त्यांच्या कानावर एक बातमी येते की सिद्धी जोहर सोबत असलेला दुसरा एक सरदार सिद्धी मसूद तो 5000चं सैन्य घेऊन आमच्याकडे येतोय, आमच्या दिशेने येतोय. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं ही जर पावनखिंड जर आपण एकदा पार केली समोर तर मग सगळं पठार आहे. आणि अशा उघड्या मैदानावर 5000 सैन्याच्या समोर जाणं म्हणजे अख्खाच्या अख्खा समुद्र अंगावर घेण्यासारखं आहे. मग त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेंनी एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही आणि बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात, महाराज हे जे 600 मावळे आहेत याच्यामधील 300 मावळे महाराज तुम्ही घ्या आणि तुम्ही विशाळगडाकडे निघा. मी आणि 300 मावळे या ठिकाणी पावनखिंडीमध्ये थांबतो आणि 5000 सैन्याला आम्ही रोखतो. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना कळून चुकलं, अरे मी जर 300 मावळे घेऊन समोर गेलो तर या 300 मावळ्यांचं पुन्हा मला या 300 मावळ्यांना बघायला भेटणार नाही. 5000चं सैन्य येते म्हणजे 300 मावळे काहीच करू शकणार नाही. 300 मावळे स्वतःचं बलिदान देऊन जातील कळालं होतं शिवरायांना. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नाकारत होते. पण थोडा वेळ नाकारल्याच्या नंतर सगळेजण विनवणी करत होते की महाराज तुम्हाला जावंच लागेल. पुन्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणले, महाराज तुम्ही निघा, जास्तीचा विलंब करू नका. महाराज तुम्हाला मी एक वचन देतो, महाराज तुम्ही जोवर विशाळगडावर पोहोचत नाहीत आणि तोफांचा आवाज येत नाही महाराज तोपर्यंत माझा मृत्यू होणार नाही आणि हे सैनिक या खिंड ओलांडू शकणार नाहीत असं वचन त्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. आणि ते 300 मावळे घेऊन छत्रपती शिवराय विशाळगडावर पोहोचले. आता हे 300 मावळे 5000 सैन्याला सामोरे जात आहेत. प्रत्येकाला कुटुंब होतं, प्रत्येकाला परिवार होता, पण कुणा आपल्या स्वतःच्या घराच्या लेकराचा विचार केला नाही. सगळ्यांच्या मनामध्ये ते स्वराज्य होतं आणि हे 300 मावळे त्या 5000 सैन्यावर तुटून पडले. सकाळी 9 वाजता युद्ध सुरू झालं. दुपारचे 12 वाजले, 1 प्रहर झाला तरी सुद्धा युद्ध आणखी संपलेलं नव्हतं. युद्ध चालूच होतं. बाजीप्रभू देशपांडे 45 ते 50 वर्षाचे बाजीप्रभू देशपांडे या हातामध्ये 6.5 किलोचा दांडपट्टा आणि या हातामध्ये 6.5 किलोचा दांडपट्टा म्हणजे 13 किलोचं सिलेंडर घेतल्यासारखं हातामध्ये ओझं होतं. आणि एवढं घेऊन 3 तासापासून लढत होते पण तरी सुद्धा तोफांचा आणखी आवाज आला नव्हता. कारण मासा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर आणखी पोहोचलेले नव्हते. 12 वाजले. आता त्या सिद्धी मसूदला वाटलं, अरे मागचे 3-4 तास झालेत, काही वेड्यासारखे हे लोक लढायलेत, रक्तभोंबाळ झालेत, तरी सुद्धा हार मानायला तयार नाहीत. म्हणून त्या सिद्धी मसूद सोबत एक बंदूकधारी होता. त्यावेळेला इंग्रज होते आणि बंदुकी देखील होत्या. मग त्या बंदूकधाऱ्याला टेकडीवरून त्या बाजीप्रभू देशपांडेला नेम धर्म असं सांगितलं त्या सिद्धी मसूदनं. ते बंदूकधारू बघतोय, अरे वेड्यासारखे सगळे माणसं लढतायत. तो सिद्धी मसूद म्हणतो, त्यामध्ये जो बाजीप्रभू देशपांडे आहे ना त्याच्या हृदयावर गोळी काढ, ते पडला पाहिजे, त्याला उडव. तो बंदूकधारी म्हणतो, अरे हो मी त्याला मारेल, पण मला पहिले हे तर सांग की या 300 मावळ्यामध्ये नेमका बाजीप्रभू देशपांडे कोण आहे? सगळेच बाजीप्रभू वाटतायत, सगळेच वेड्यासारखे लढतायत, सगळ्यांच्या अंगाला जखमा झालेल्या आहेत, सगळ्यांचं शरीर सालपाटून निघालेलं आहे, तरी सुद्धा ते 300 मावळे वेड्यासारखं लढत होते. त्यावेळेला सिद्धी मसूद जो वर्णन करतो ना बाजीप्रभू देशपांडेंचं, ते वर्णन ऐकल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झाली असेल. त्यावेळेला तो सिद्धी मसूद त्या बंदूकधाऱ्याला म्हणतो, जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी है.
अरे ज्याच्या नखापासून केसापर्यंत जखमा व्हायला जागाच उरली नाही तो बाजी आहे. ज्याच्या दोन्ही हातामध्ये दानपट्टी आहे तो बाजी आहे. मार त्याला. आणि त्या बंदूकधाऱ्यानं नेम बघितला, नेम धरला. त्याला दिसला एक 45 ते 50 वर्षाचा सैनिक त्या ठिकाणी लढतोय. दोन्ही हातामध्ये त्याच्या दानपट्टा आहे, निशाणा धरला आणि त्या बाजीप्रभू देशपांडेच्या हृदयावर गोळी लागली आणि बाजीप्रभू देशपांडे जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळले. डोळ्यासमोर अंधार आला. त्यांना वाटलं कदाचित हा मृत्यू असेल आणि हा मला घेऊन जाण्यासाठी आता आला असेल. डोळ्यासमोर अंधार आला. बाजीप्रभू देशपांडे कोसळलेले होते. अंधार आल्याच्या नंतर दुसऱ्या क्षणाला आठवलं की मी महाराजांना वचन दिले की महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाहीत आणि तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत मृत्यू ही मला मान्य नाही. ते पडलेले बाजीप्रभू देशपांडे पुन्हा उठले, पुन्हा लढायला लागले. सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत लढत राहिले. म्हणजे सकाळी 9 वाजता लढाई सुरू झाली. सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत लढले. रात्री 9 वाजता पन्हाळगडाहून पायी पायी निघाले होते. रात्रीचा प्रवास करून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत वेडासारखं मावळे लढतायत आणि ज्या वेळेला 6 वाजता तोफांचा आवाज येतो ना त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे स्वतःचा प्राण सोडतात. जवळपास 300 मावळ्यांनी 2500 शत्रू कापले होते. ज्या वेळेला तोफांचा आवाज आला आणि राहिलेले 2500 सैन्य त्यांच्या अंगावर आपल्या मावळ्यांच्या गेले. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीमध्ये आले ना त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेंचं अख्खं शरीर छत्रपती शिवाजी महाराजांना सापडलंच नाही. काय म्हणायचं या वेडेपणाला? काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? अहो माहित होतं समोर जो उभा आहे ना तो मृत्यू आहे. आम्ही जर लढलो तर प्राणाचं बलिदान द्यावंच लागणार आहे. तरी सुद्धा बलिदान देऊन गेले कुणासाठी? या स्वराज्यासाठी. स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे. स्वराज्यासाठी काहीतरी करायचंय आणि स्वराज्यासाठी मरायचंय हेच फक्त प्रत्येकाच्या श्वासात ध्यासात आणि प्रत्येक नसाच्या रक्तामध्ये त्या ठिकाणी होतं. 1672 मध्ये जेव्हा तो दिल्लेर खान 30 ते 40 हजाराचं सैन्य घेऊन महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेला नाशिक भागामधून येत होता. सह्याद्रीच्या दऱ्याखोरामध्ये असलेला साल्लेरा किल्ला होता आणि त्या साल्लेरा किल्ल्यावर रामजी पांगेरा नावाचा एक तर्नाबाण शेतकऱ्याचा मुलगा हा किल्लेदार होता. त्यावेळेला त्या किल्ल्यावर दिल्लेर खान 30 ते 40 हजाराचं सैन्य घेऊन येतोय म्हणून रामजी पांगाराला कळालं की 30-40 हजार कुठं आणि यांच्यासोबत फक्त 400 ते 500 मावळे होते. मग 500 मावळे आता 30,000-40,000 सैन्याला तर सामोरे जाऊ शकणार नाहीत, पराभव करू शकणार नाहीत हे प्रत्येकाला माहित होतं. पण रामजी पांगेरांनी माघार घेतली नाही. रामजी पांगेरे असं म्हणाले नाही की समोर 30-40 हजाराचं सैन्य आहे आणि आम्ही कुठं 500-600 मावळे आहोत, आम्ही कसं लढावं? त्यांनाही घर होतं, त्यांनाही आई वडील होते. नाही विचार केला. तो दिल्लेर खान 30-40 हजाराचं सैन्य घेऊन आलाय आणि 5000 मावळे त्यांच्यावर तुटून पडले. लढाई सुरू झाली. सगळे रक्तबोंबाळ झाले. शेवटी त्याही मावळ्यांनी प्राणाचं बलिदान देऊन गेले. त्या किल्ल्यासाठी शेवटी पराभूत झाले. परंतु असं लढले की आजही आपल्याला ते मावळे सांगतात की कसं जगायचं आणि कसं मरायचं. कधीच इतिहासामध्ये मराठ्यांनी हार मानली नाही, कधीच माघारी वळले नाही. ते 500 मावळे त्या 30,000-40,000 सैन्यावर तुटून पडले. 2-2.5 हजार शत्रू त्यांचे कापूनही काढले. परंतु शेवटी प्राणाचं बलिदान देऊन गेले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर बातमी आली की रामजी पांगेरा राहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख वाटलं. अरे 20-21 वर्षाचा तर्नाबाण शेतकऱ्याचं पोरग होतं, मी त्यांच्या घरी गेलो पाहिजे, आई वडिलांना मदत केली पाहिजे. म्हणून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या रामजी पांगेराच्या झोपडीच्या बाहेर येतात. आणि बाहेर येताच रामजी पांगेराची माथारी आई आणि माथारी वडील घराच्या बाहेर येतात आणि आई आरतीचं ताट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करायला लागते. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अगं आई, तुझा 20-21 वर्षाचं तर्नाबाण पोरग या स्वराज्यासाठी बलिदान देऊन गेले ग, आणि मी तुझं सात्वन करण्यासाठी आई या ठिकाणी आलोय आणि तू आरती घेऊन माझी आरती करते. आई, अगं आरती करू नको माझी. त्यावेळेला ती माथारी आई म्हणते की शिवबा राजे, अहो आमच्या पोराने या स्वराज्यासाठी बलिदान दिलं म्हणून तुमचे पावलं आमच्या घराला लागले, आमच्या 7 पिढ्याचा उद्धार झाला. अरे ज्याचं पोरग 2 दिवस बी झाले नाही सोडून गेलं, ती आई छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करते आणि म्हणते 7 पिढ्याचा आमचा उद्धार झाला, तुम्ही आमच्या घरी आलात. ते छत्रपती शिवाजी महाराज त्या रामजी पांगेराच्या घरामध्ये गेले. घरी जाऊन मधामध्ये बसले. छत्रपती शिवाजी महाराज खाली जमिनीवर मांडी घालून त्या ठिकाणी बसले. अरे रायगडावर सिंहासनावर बसणारा तो राजा
औरंगजेबाच्या दरबारामध्ये मागच्या लाईनला उभं केलं म्हणून त्या औरंगजेबाच्या दरबाराला लाट मारून परत येणारा हा छत्रपती शिवाजी राजा त्या गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये मांडी घालून खाली जमिनीवर बसला. त्या राजामध्ये ते रयतेचा राजा उगेच म्हणत नाहीत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेला थोडा वेळ गप्पा वगैरे झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज थोडा वेळ बसले आणि थोडा वेळ बसल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजूच्या एका मावळ्याला इशारा केला आणि ते बाजूचा मावळा पैशाचं ताट घेऊन त्या रामजी पांगेऱ्याच्या म्हाताऱ्या आजोबाच्या समोर पैशाचं ताट घेऊन येतोय. आणि बघतात ते रामजी पांगेऱ्याचे वडील आणि म्हणतात, राजा अहो पैसे देताय, पैसे पैसे नका राजा. तुम्हाला वाटतंय ना की आमच्यासाठी काहीतरी करायचंय, तुम्हाला वाटतंय ना आमच्या घरासाठी काहीतरी करायचंय, तर एक काम करा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या पद्धतीनं माझ्या पोरानं रामजीनं प्राणाचं बलिदान दिलं ना, माझा छोटा मुलगा विठोजी याला सुद्धा सैन्यामध्ये भरती करा. यानं जरी प्राणाचं बलिदान दिलं तरी चालेल, पण महाराज अहो लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज, जगला पाहिजे. काय केलंय शेतकऱ्यांनी, काय केलं म्हणतात ना, हे केले शेतकऱ्यांनी. स्वतःचे तरणा बाट पोहऱ्या स्वराज्यासाठी शेतकऱ्यांनी पाठवलेत. हे शेतकऱ्याचं राज्य आहे, हे कष्टकऱ्याचं राज्य आहे, हे प्राणाच्या बलिदानामधून निर्माण झालेलं हे स्वराज्य आहे, उगाच निर्माण झालं नाही. पुरंदराच्या पायथ्याशी ज्या वेळेला तो दिलेर खान आला होता आणि दिलेर खान आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुरारबाजी होते, अवघे थोडेसे मावळे त्यांच्या सोबत देखील होते. त्यावेळेला सुद्धा दिलेर खानासोबत हजारोची फौज होती आणि त्या पुरंदराच्या पायथ्याशी ते दिलेर खान त्या मुरारबाजींना भेटतात आणि दिलेर खान मुरारबाजीला म्हणतो, मुरार क्या रखा है उस स्वराज्य में, क्या है उधर, क्यों खुद की जान दे रहे हो, आओ हमारे साथ, हम तुम्हें धन दौलत संपत्ति जो चाहिए वो देंगे, हमारे साथ आओ. त्यावेळेला तो मुरारबाजी म्हणतोय त्या दिलेर खानाला, अरे दिलेर, मराठे कभी रुकते नहीं, मराठे कभी थकते नहीं और मराठे कभी बिकते नहीं. चला लात मारली त्याच्या त्या निमंत्रणावर आणि छोटेसे मावळे घेऊन त्याच्यावर तुटून पडले आणि स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. त्यांच्या कंठामध्ये बाण लागला, स्वतःचं धड अलग झालं तरी सुद्धा ते रडत होते, उगाच म्हणले नव्हते, खबरदार जर टाच मालवणी याड पुढे तर चिडिया उडवेल राई राई एवढ्या. स्वतःच्या चेरलाच्या चिदल्या झाल्या तरी सुद्धा ते मुरारबाजी थांबले नाही, लढत राहिले, स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान देऊन गेले. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की राहिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यावेळेला सुद्धा दुःख झालं. पण काय करणार, बहलोल खानासोबत ज्या वेळेला प्रतापराव गुजरांचं युद्ध झालं होतं, त्यावेळेला बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी हरवलं, विजय मिळवला. परंतु तो बहलोल खान प्रतापराव गुजरांची क्षमा मागत होता, आम्हाला सोडा, एकदाच माफ करा असं म्हणत होता. म्हणून प्रतापराव गुजरांनी त्या बहलोल खानाला सोडून दिलं आणि अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं की महाराज आम्ही बहलोल खानावर विजय मिळवला, पण तो खूपच लढत होता, खूपच आमच्या पायी पडत होता, म्हणून आम्ही त्याला एकदाच सोडून दिलं. जेव्हा मासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं काय, अरे त्या बहलोल खानाला सोडून दिलं, छत्रपती शिवाजी महाराज संतापले. त्यांना माहित होतं या शत्रूच्या जाती त्यांना सोडलं म्हणून शांत बसणार नाहीत, त्या पुन्हा स्वराज्यावर येतील, पुन्हा आक्रमण करतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलंय की प्रतापराव, तुम्ही आमचे एक निष्ठावंत सरदार आहोत, सेनापती आहात, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही काय करा, जा, जोपर्यंत त्या बहलोल खानाला तुम्ही घेऊन येत नाहीत तोपर्यंत आम्हाला तुमचं तोंडही दाखवू नका, आम्हाला तुमचं तोंडही बघायचं नाही, असं पत्रामध्ये लिहिलं. प्रतापराव गुजरांपर्यंत ते पत्र पोहोचलं. पत्र वाचतायत, पत्रामध्ये लिहिलेलं होतं की आम्हाला तोंड दाखवू नका. त्यांच्या डोळ्यामधून अश्रू आले. अरे तिकडं राज्याभिषेकाची तयारी रायगडावर चालू आहे आणि महाराज मला म्हणतात की तोंड दाखवू नका. त्याला खूप दुःख झालं प्रतापराव गुजरांना. आणि प्रतापराव गुजरांच्या कानावर बातमी आली की तो खान नेसरीच्या खिंडीमध्ये येऊन बसलेला आहे. त्याला कळालं प्रतापराव गुजरांना आणि फक्त 6 जण मावळे सोबत घेतले आणि 7 जण त्या नेसरीच्या खिंडीमध्ये गेले. त्या हजारोच्या फौजीवर तुटून पडले, लढतायत, वेडासारखा पराक्रम गाजवतायत, एवढं लढतायत, शत्रूंना कापून टाकतायत, पण सैन्य जास्त होतं. हे कुठं 7 जण आणि तिकडे हजारोची फैज सगळीकडे त्यांना गोड वेडा घातला आणि या 7 मावळ्यांनी या स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान देऊन गेले. वेड्यात मराठे वीर दौडले 7.
7 मावळ्यांनी असा पराक्रम गाजवला, कित्येक शत्रूंना कापून काढलं. 7 मावळे. त्यांनाही माहित होतं 7 जण आपण काही करू शकणार नाहीत, परंतु महाराजांच्या शब्दाला आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे ना, तोपर्यंत हार मानायची नाही. तोपर्यंत लढत राहायचंय, प्रयत्न करत राहायचे, हार मानायची नाही, असं म्हणत प्राणाचं बलिदान देऊन गेले. एक मावळा नाही, सांगायला गेलं तर दिवस कमी पडेल एवढे प्रचंड बलिदान या स्वराज्याच्या मातीसाठी कित्येक मावळ्यांनी दिले, कित्येक बलिदान दिलेत. ज्या वेळेला शाहिस्ते खान लाल महालावर आला होता, लाल महालावर तळ ठोकून बसला होता, त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला तो बसला होता आणि बसलेला असताना त्याची बेगम त्याच्या बाजूला बसलेली होते आणि एक जोरदार वाऱ्याची झुळूक येते आणि जोरदार वाऱ्याची आलेली झुळूक त्या शाहिस्ते खानाच्या जवळून समोर असलेलं सामान खाली पडतं. तो शाहिस्ते खान दचकतो, घाबरतो, घाम सुटतो त्याला आणि तो आपल्या बेगम त्याला म्हणते, अहो कुछ नाही था, हवा थी. त्या शाहिस्ते खानाला वाटलं बरं झालं शिवा नव्हता, त्याला वाटलं शिवाच आहे. हवा आल्याने एवढा दचकला आणि त्याचं ते भीती खऱ्यामध्ये उतरवली. खरं छत्रपती शिवाजी महाराज 1663 ला लाल महालावर त्या शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि त्या शाहिस्ते खानाची 3 बोट कापून टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शाहिस्ते खान आपल्या बोटावर उपचार करत होता आणि बोटावर उपचार करत असताना त्याची छोटी बहीण त्या शाहिस्ते खानाच्या जवळ येते आणि शाहिस्ते खानाला म्हणते, भाईजान गजब हो गया, कल रात वो शिवा और उसके मावळे हमारे यहाँ आए थे, मुझे लगता है कि वो मेरे छोटे बेटी को उठा के ले गए. त्यावेळेला शाहिस्ते खान उत्तर देतो, अगं वेडे, तर छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पोरीला घेऊन जाणारच नाही आणि जरी गेला असेल ना तो स्वतःच्या पोरीपेक्षा जास्त सन्मान करेल. वो शिवा स्त्री का सन्मान करना चाहता है. शत्रू म्हणतोय, ज्याचे रात्र बोट कापले तो शत्रूने दुसऱ्या दिवशी आपल्या शत्रूचा गौरव करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करावं. काय राजा आहे, शत्रू सुद्धा वर्णन करतो असा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेला एकमेव हे राजा आहे. एक वेळेला एक मोहीम जिंकल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये एका सुंदर स्त्रीला आणून उभं केलं जातं आणि म्हणलं जातं, ही महाराज तुमच्यासाठी स्त्री उभी केली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या स्त्रीकडे बघतात आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतात, अगं तुझ्या एवढी सुंदर माझी आई नसली असती ना तर माझ्या हातून हे पाप झालं असतं, पण माझी आई तुझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणून त्या स्त्रीला तिच्या घरी सुखरूप पाठवणारा हा छत्रपती शिवाजी महाराज आहे. 350 वर्षापूर्वी सांगितले की या जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर जर कुणी असेल तर ती फक्त आपली आई असते. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला. हा विचार आज आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात घेणं गरजेचं आहे. हा उगा स्त्रियांचा सन्मान करण्याला राजा म्हणून ओळखला, कशामुळे ओळखला जातो, कशामुळे त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला, आदर केला, कारण तसे संस्कार मासाहेब जिजाऊंनी त्यावेळेला दिले होते. ज्या वेळेला 12 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज बंगळुरूमध्ये शहाजीराजाला भेटायला गेले होते ना, त्यावेळेला एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज घराच्या बाहेर गेले. रात्री येण्यासाठी त्यांना उशीर झाला. रात्रीचे 11 वाजले आणि 11 वाजल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ त्यांना म्हणतात, राजे एवढा उशीर कशामुळे झाला, कुठं गेला होता तुम्ही. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, मासाहेब काल रात्री आपल्या बाजूला मनोरंजनाचा कार्यक्रम होता आणि तो मनोरंजनाचा कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही गेलतो मासाहेब आणि त्याच्यामुळे कदाचित आम्हाला थोडासा उशीर झाला मासाहेब. मासाहेबांना लक्षात आलं त्यावेळेला मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय, नाच गाणं, कोणीतरी स्त्री बोलवली असेल, ती नाचत असेल आणि आपले शिवबाराजे तिकडे तर गेले नसतील अशी मासाहेब जिजाऊंना त्यावेळेला मनामध्ये शंका आली होती. आणि त्यावेळेला मासाहेब जिजाऊ 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या स्वराज्यामध्ये स्त्री नाचवणारा नाही, स्त्री वाचवणारा राजा व्हायचा. हा संस्कार 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी दिला, म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियांचा सन्मान करणारा राजा म्हणून आज आपण ओळखतो. हा विचार आज आपण खऱ्या अर्थाने आत्मसात करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास बघतील, जेव्हा जेव्हा स्त्रियांचा सन्मान केलेले महाराजांचे प्रसंग बघतील, तर प्रत्येक वेळेला मनामध्ये एकच भावना येईल की देवाकडे बघून आपण देवाला म्हणलं पाहिजे, अरे देवा, जोपर्यंत या देहात प्राण आहे ना तोपर्यंत कृपा तुझी असू दे. आणि जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्याच्या समोर परस्त्री येईल त्यावेळेला फक्त नजर शिव छत्रपतीची होऊ दे, की आपण देवाकडे मागलं पाहिजे. त्या राजाचं एवढं चारित्र्य एवढं सुंदर, स्त्रियांना नाचवणारा नाही वाचवणारा राजा होता.
या स्वराज्यावर बघता बघता 1680 मध्ये तो दुःखाचा दिवस उगवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर दुःखद निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. संपूर्ण स्वराज्यावर तो काळा दिवस उघडला. सगळ्या स्वराज्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये कळालं की आता छत्रपती शिवाजी महाराज राहिले नाही, ते गेले, ही बातमी जेव्हा त्या मुस्तेक खानाला कळाली, तो मुस्तेक खान औरंगजेबाच्या जवळ येतो. औरंगजेबाच्या जवळ येऊन म्हणतो, हुजूर, बड़ी खुशी की खबर है, वो शिवा मर गया. ज्या वेळेला ही बातमी तो औरंगजेब ऐकतो, त्यावेळेला तो औरंगजेब आपली नमासाची चटई खाली आथरतो, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवतो, हात वरी करतो आणि म्हणतो, अरे अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. कोण म्हणतोय? अरे जे सगळ्यात मोठा स्वराज्यावर चालून आलेला शत्रू ते औरंगजेब वर्णन करतोय. असा माणूस येतोय त्यानं संपूर्ण आयुष्य स्त्रियांचा सन्मान केला. तो शेर शिवाजी तेरे दरबार में आ रहा है. माझ्या शत्रूला सुद्धा कौतुक करावं, एवढा चारित्र्य सुद्धा आणि एवढा चारित्र्य सुद्धा आणि महान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त नाचून चालणार नाही, तर या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठेतरी आज आपल्याला आत्मसात करणं खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. सध्या बलिदान मास चालू आहे. मला सांगितलं योगेश दादांनी, त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये रोज सायंकाळी पुष्प हे करून अर्पण करून छत्रपती शंभूराजांची पूजा केली जाते. त्यावेळेला गावातील प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक माझ्या ताईंनी, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हा बलिदान मास पाळला पाहिजे. आपल्या स्वतःला त्या माणसाने 40 वर्ष त्या छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या छळ केला त्या औरंगजेबानं, तरी सुद्धा त्या स्वराज्यासाठी तो म्हणत होता, औरंगजेब संभा, तू तेरा धर्म बदल, तुझे हम बख्श देंगे, तुला सोडून देतील. परंतु ऐकलं नाही. एक दिवस जर आपल्याला रस्त्याने चालत चालत असताना पायामध्ये जर काटा बुडला तर डोळ्यामधून पाणी येतं. जर असा मोठा काटा असला तर 4 दिवस आपल्याला चलता येणार नाही. पण त्या राजाला 40 दिवस यातना सहन कराव्या लागल्या. काय वाटलं असेल त्याच्या अंतकरणाला, काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला. अरे त्या वेळेला सुद्धा जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती संभाजी महाराज होते ना, त्या वेळेला सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये जी आग होती, ती आग बघून त्या औरंगजेबाने त्यांची डोळे काढण्याचा निर्णय घेतला. अरे संपूर्ण शरीराला रक्तबोंबाळ झालाय, सगळ्या शरीरावर वार केले, तरी सुद्धा त्या संभाजी महाराजांची नजर खाली झुकायला तयार नव्हती. त्यावेळेला जे आता छावा नावाचा चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता. तोच डायलॉग कदाचित एखाद्या मावळ्यांच्या मुखामधून त्यावेळेला निघाला असावा की हाथी घोडे तीर तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आज भी सब पे भारी है. अरे समोर मृत्यू उभा होता, पण हार मानली नाही, नजर झुकवली नाही. तोपर्यंत झुकवली नाही जोपर्यंत शरीरामध्ये प्राण होता. प्रत्येक मावळा छत्रपती संभाजी महाराज असतील, तानाजी मालुसरे असतील, बाजी प्रभू देशपांडे असतील, शिवा काशीद असेल, प्रतापराव गुजर असतील, अरे प्रत्येक मावळा शरीरामध्ये जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत माघार वळण्याचं त्यांना कुणी शिकवलंच नव्हतं, कधी शिकवलं नव्हतं. ते म्हणतात की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. पण असा बिन लढे हार मानणारा एकही मावळा माझ्या राजाच्या इतिहासामध्ये जन्मालाच आला नाही. प्रत्येक जण, जसा आज आपली परिस्थिती काय आहे सध्या, एखादा कुठला आमदार खासदार असला की थोडस काही पैसे द्यायचे म्हणलं की त्याच्या मागे आपली पोरं फिरतात. अरे काहीच दिलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना. आपण सध्या जगण्याची रेस लावतो. तो 50 वर्ष जगला, आम्ही कमीत कमी 60 वर्ष तरी जगलो पाहिजे. तो 90 वर्ष जगला, आम्ही कमीत कमी 95 वर्ष जगलो पाहिजे. आपण जगण्याची पेज लावतो, परंतु शिवचरित्र आपल्याला जगणं नाही, कसं मरावं हेच शिकवतो. प्रत्येक मावळा मरण्यासाठी सज्ज होता आणि प्राणाचं बलिदान सुद्धा देऊन गेला. त्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. या शिवजयंतीच्या निमित्तानं आज आपण व्यसनमुक्त तरुणाई आपल्या या गावामध्ये उभी करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून शिवजयंतीचे रात्री 12 वाजता स्टेटस ठेवले, परंतु तोंडामध्ये पुढे असलेले विमल खाऊन जर म्हणत असतील आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तर आपल्या स्वतःला लाज वाटायला पाहिजे.
गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा काढतो, एखाद्या बारच्या बाहेर जाऊन उभं करतो, त्यावेळेला आपल्या मनाला लाज वाटायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुखाचा जयघोष करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, आणि गाडीवर बसलेला असताना एखादी सुंदर स्त्री जर समोरून जात असेल तर म्हणतो काय चांगली पोरगी आहे. असं जर एखादा आपल्या स्त्रीला जर एखादा छेडत असतील तर खऱ्या अर्थानं आपण मावळे नाही तर कावळे आहे. त्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला कावळ्याकडून मावळ्याकडे जाता येईल का, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी विचार आत्मसात करता येईल का, हा विचार आज आपण खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी तो पुष्पराज नावाचा चित्रपट आला होता. तो काल्पनिक नायक असलेला तो पुष्पराज आपल्या पोरांचा आदर्श झाला. प्रत्येकाचे स्टेटस स्टोरी वेगवेगळा रील बनवत होते की मैं झुकेगा नाही साला. ते फक्त एखाद्या चित्रपटामधले हिरो असतील हो, पण खरा हिरो कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहेत. का खरे हिरो आहेत? 1665 ला त्या मिर्झा राजे जयसिंगासोबत तह झाला तेव्हा 23 किल्ले त्या मिर्झा राजे जयसिंगाला छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावे लागले. 40 लाख होंचा आपलं 4 लाख होंचा स्वतःचा प्रदेश त्यांच्या ताब्यामध्ये द्यावा लागला. त्यावेळेला फक्त या स्वराज्यामध्ये फक्त 16 छोटे मोठे किल्ले राहिले होते. 1665 ला तह झाला आणि 16 जून 1674 ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळामध्ये 16 किल्ल्यापासून 365 किल्ले स्वराज्यामध्ये उभं कुठे केले असतील तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना केलेत. म्हणजे 16 पासून 9 वर्षामध्ये जर तो 365 किल्ले उभे करू शकतो, हा पुष्पराज, हा खरा हिरो. झुकेगा नाही साला याला म्हणतात. 16 किल्ल्याहून 365 किल्ले जिंकणं, ते पण 9 वर्षामध्ये, ही गोष्ट छोटी नाही. हा विचार आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून रील स्टार आपल्याला होता येईल, परंतु रिअल स्टार आपल्या मुलांना बनवता येईल का, याचा विचार आज खऱ्या अर्थानं या शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सगळ्यांनी वडीलधारा माणसांनी केला पाहिजे आणि आपल्या मुलांना ते संस्कार देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं पाहिजे असं मला वाटतं. आज त्या शिवजयंतीच्या निमित्ताने एकतरी विचार आज आपण त्यांचा आत्मसात केला पाहिजे. सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. एखाद्या 10वी-12वीच्या लेकराच्या जवळ जावं, त्याच्या हातामध्ये पुस्तक द्यावं आणि पुस्तक दिल्याच्या नंतर त्याच्या समोर ते पुस्तक उघडून द्यावं, महत्वाच्या ओळींना अंडरलाईन करून द्यावी, तरी सुद्धा पुस्तक समोर नेऊन ठेवल्याच्या नंतर सुद्धा आमची पोरं म्हणतात पुस्तक हातामध्ये आहे पण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही, पहिले मोबाईल चार्ज करू द्या. मोबाईल चार्ज होईपर्यंत पुस्तक वाचत नाही. बरं ठीक आहे, मोबाईल चार्जिंग झाला, 100% झालेला मोबाईल हातामध्ये आणून दिला, बाबा आता तरी अभ्यास कर. तो पुन्हा म्हणतो आता लय फुल चार्जिंग आहे, थोडासा गेम खेळतो आणि मग अभ्यास करतो. म्हणजे सगळं रेडीमेड आहे आपल्याला, तरी सुद्धा आपण काही करत नाहीत. आई वडिलांच्या स्वप्नासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हे स्वराज्य निर्माण झालं हे फक्त आपल्या आई आणि वडिलांची इच्छा होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं. हा विचार आज आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं आत्मसात करणं गरजेचं आहे. रील स्टार कडून कुठेतरी रिअल स्टार आपल्याला होता येईल का, याचा विचार आज आपण खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आज आपल्या हातामध्ये सगळं रेडीमेड आहे. 20,000 पासून 1 लाखापर्यंत मोबाईल आपल्या हातामध्ये आहेत. आपले आई वडील जे पाहिजे ते आपल्याला देतात, फिरायला गाडी देतात, कशाची कमी पडू देत नाही. थोडंसं शर्ट जर फाटलं तर दुसरे कपडे आणून आपले आई वडील आपल्याला देत असतात. सगळं रेडीमेड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना काहीच रेडीमेड नव्हतं. त्यावेळेला फक्त एकच गोष्ट होती, स्वराज्य शून्य होतं, शून्य. पण या शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. शून्यातून स्वराज्य निर्माण केलंय. आज आपल्याकडे सगळं आहे, चांगल्या कॉलेजला शिकायला आहेत, सगळ्या शाळेमध्ये आपण आहेत, कशाची कमतरता नाही. सगळ्या गोष्टी आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. तो एकतरी विचार आज आपण आत्मसात करणं ही खऱ्या अर्थानं मला गरजेचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलायला गेलं तर 2 कधी वाजतात ते पण कळणार नाही. परंतु पुढचा एक कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे थोडंसं लवकर आम्हाला या ठिकाणी निघावं लागेल. थोडंसं कार्यक्रमाला येण्यासाठी थोडासा उशीर झाला, त्यासाठी संपूर्ण गावकरी मंडळाची थोडीशी मला या ठिकाणी क्षमा मागावीशी वाटते. एका कवीची एक ओळ मला आठवते की एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा भव्य दिव्य सुंदर असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला, मंडप टाकला, स्टेज निर्माण केलं, सगळ्या पद्धती छान इथं चिमुटले सजून धजून या ठिकाणी आलेले आहेत. चांगल्या पद्धतीनं एक खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी कशी करावी याचा आदर्श आज खऱ्या अर्थानं तुमच्या गावाकडे बघून शिकण्यासारखं असं आहे, असं मला वाटायला या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं म्हणावंसं लागतं. ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या तुमच्या समोर मला येता आलं, संधी मिळाली, व्याख्यान करण्याची वेळ मिळाली,
असे आमचे सहकारी मित्र योगेश दादा भराड यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याची वेळ मिळाली. गावचे सरपंच असतील व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गावातील बंधू भगिनी सगळ्यांची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही मागच्या 1 तासापासून मला या ठिकाणी ऐकलं. खरं तर 2 तास बोलण्यासाठी आलो होतो मी. 11 वाजता आलो असतो तर 1 वाजेपर्यंत 2 तास झाले असते, परंतु येण्यासाठी थोडासा उशीर झाला. त्यामुळे आपण मी सांगितलेला एक विचार आपण आत्मसात करावा. आपल्या लेकरांना कसं आपण व्यसन मुक्त करता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. लेकरांना चांगले संस्कार आपण लहानपणापासून देणं गरजेचं आहे. एखादं कुणीतरी लेकरू म्हणत असेल, हे म्हणते आम्हाला आपल्या आई वडिलांना संस्कार द्यायला सांगा, पण हेच 20-21 वर्षाचं दिसायले, हे काय आम्हाला सांगायले. तर तुम्हाला शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की आपला देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास एकच आपल्याला सांगतो की माणसं कधी वयानं मोठी होत नसतात. माणसं मोठी होतात त्याच्या कर्तृत्वानं मोठी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्य स्थापनेस सुरुवात केली होती ना, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं 16 वर्ष वय होतं. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला, त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचं 14 वर्ष वय होतं. महात्मा फुलेंनी इतिहासामधली मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यावेळेला त्यांचं 21 वर्ष वय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला चळवळीमध्ये झोकून दिलं, त्यावेळेला त्यांचं 22 वर्ष वय होतं. राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःला राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला, त्यावेळेला त्यांचं वय 20 वर्ष होतं. भगतसिंग फासावर चढले, वय फक्त 23 वर्ष होतं. म्हणजे माणसं कर्तृत्वानं मोठी होतात, माणसं वयानं मोठी होत नसतात. आज या शिवजयंतीच्या निमित्तानं तरुणांनी आपल्याला या वयामध्ये चांगल्या पद्धतीने एक जबाबदार नागरिक म्हणून आणि आपल्या आई वडिलांचा सर्वोत्तम पुत्र म्हणून कसं होता येईल याचा विचार करावा. या मार्गाने आपण वाटचाल करावी एवढी तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो.